वसई जिला पालघर महाराष्ट्र। अब्दुल कलाम समानी फुले शाहू अंबेडकर फोरम वसई तालुका। निम्नलिखित मांग के अनुसार भिवंडी के दलित युवक स्वर्गीय संकेत सुनील भोसले की हत्या के विरोध में वसई तालुका के सभी अम्बेडकरी लोगों द्वारा राज्य सरकार को एक सार्वजनिक बयान। उपरोक्त संगठन की ओर से हम आपको एक सार्वजनिक बयान के माध्यम से सूचित करते हैं कि भिवंडी के निवासी संकेत सुनील भोसले नामक 16 वर्षीय दलित युवक को 14 फरवरी 2024 को बेरहमी से पीटा गया था। उस गंभीर पिटाई के कारण इलाज के दौरान 21 फरवरी 2024 को युवक की मौत हो गई। चूंकि उक्त हत्या केवल सांप्रदायिक मानसिकता के कारण हुई है, इसलिए हम सभी वसई तालुका के अम्बेडकरी लोग आज के न्याय मांग धरने आंदोलन के माध्यम से सार्वजनिक विरोध व्यक्त कर रहे हैं। साथ ही हम इस माध्यम से वसई तालुका के भीम सैनिकांचे मोर्चे निघत आहेत। याचं कारणच असं आहे की भिवंडी येथे एक तरुण 16 वर्षाचा तरुण संकेत भोसले याची निर्घुण हत्या झालेली आहे। जर एखाद्या मुलाला लहान तो कुठल्याच राजकारणात नसून कुठल्याच प्रकारचं त्यांनी कुठलाच असं काही कृत्य नाही केलं की त्याला काहीतरी असं अशा पद्धतीने त्याला मारायला पाहिजे, परंतु एक डाव त्याच्यावर ठेवून त्या आमच्या एक समाजाच्या तरुणाला जो उगवता तारा होता अशा आमच्या ताऱ्याला या लोकांनी मारून टाकलेला आहे। आणि आता त्याचे जे मारणारे जे आरोपी आहेत त्याला पोलीस पकडत नाही। अनेक आपण बघता की एक शांततेने हे मोर्चा निघत आहे। इथे पण फक्त एक काळच आमच्या तरुणांनी एक मेसेज टाकला व्हॉट्सअपवर आणि एवढे तरुण इथे जमलेले आहेत। जर एक 15 ते 20 दिवसामध्ये जर आम्ही जी निवेदन केलेलं आहे आणि जर त्या आरोपींना पकडत नसतील तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन तयार होईल। आणि याच्यासाठी फक्त समाज बांधव नव्हे तर संकेत सारख्या तरुणाला जर मारलं या पद्धतीने असे असंख्य तरुण तिथे इतर समाजाचे पण याच्यात सामील होतील असं मी ग्वाही देतो। विद्यालयीन विद्यार्थी संकेत भोसले ज्याचं स्वप्न फार मोठं होण्याचं, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा हा मुलगा, कॉलेजमधला मुलगा म्हणजे नक्कीच निष्पाप। ह्या कॉलेजमधील मुलाला ज्या पद्धतीने मारलं गेलं, 10-15 लोकांनी गुंडांनी त्याला पकडून जीव जाईपर्यंत बेदम मारला। आणि या मारल्यानंतर एका साधी मारामार झाली तरी पोलीस तिकडे लगेच पोचतात, पण एखाद्या मुलाला जर त्या वेळेत पोचले असते तर आज आमचा संकेत भोसले हा वाचला असता। म्हणजे जेवढा धोत्रे गुन्हेगार आहे त्याच्यापेक्षाही तिकडचं पोलीस प्रशासन हा त्यापेक्षाही गुन्हेगार आहे आणि त्यांचीसुद्धा चौकशी ही झालीच पाहिजे, त्यांनासुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे। आज आम्ही संविधानिक मार्गाने आज धरणे आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही त्यांना निवेदन करतोय, सरकारला निवेदन करून परत सांगतोय की ज्यांनी हे गुन्हा केला आहे त्यांना सर्वांना सजा झाली पाहिजे। जर शिक्षा झाली नाही तर आज फक्त धरणे आंदोलन करतोय, उद्या लाखोच्या संख्येने त्यांच्यावरती चालून जाऊ इथे ठासून सांगतोय। आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे। ह्या छोट्या का न्याय मिळणं ह्या आमचं कर्तव्य आहे। जिकडे घटना घडलेली आहे, जिकडे गुन्हा झालेला आहे तर त्या गुन्ह्याला हा न्याय मिळालाच पाहिजे। आज ह्या देशाला 75 वर्ष मिळून देखील अशा प्रकारे हे दिवसाढवळ्या आमच्या एका तरुणाला दिवसाढवळ्या त्याचा खून केला जातो आहे आणि हे प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघतं आहे। मी वसई तालुक्याच्या वतीने तमाम आंबेडकरी विचारधारेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रथम ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ह्या तहसीलदार साहेबांना जे आम्ही निवेदन दिले 15 दिवसाच्या आतमध्ये याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ह्या अन्याय अत्याचारावरती कडक भूमिका शासनाने घ्यावी, तरच हे महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने टिकेल अशी मी अपेक्षा करतो। आणि आंबेडकर जनतेच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन करतो की असे प्रकार जर झाले तर ह्याला उद्रेक होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल, एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। जरूर एक जातिवादी भावना से हुआ है। ये संकेत भोसले ये 11वीं में पढ़ने वाला लड़का था और उधर से कॉलेज से उसको उठाया है और कॉलेज से उठा के उसको बेरहमी से मारा गया और उसका वीडियो भी लोगों ने वायरल किया है, इसलिए दिखाने के लिए कि हम उच्च जाति के लोग हैं और ये छोटी जाति ने हमारे खिलाफ आवाज़ नहीं उठाना चाहिए। ये इधर ही नहीं, ये एग्जाम्पल है भिवंडी का, पूरा महाराष्ट्र में हादसे हो रहे हैं और ये सरकार जो है ये कुछ भी नहीं कर रही है। ये गुंडागर्दी वालों को ये बढ़ावा दे रहे हैं, ये हमारा कहना है। और इसे कुछ भी एक्शन लिया नहीं गया तो एक इशारा है हमारी ये अम्बेडकरी पब्लिक की तरफ से कि जैसे पूरा महाराष्ट्र ये खड़ा हो जाएगा और
पूरा रास्ते जाम हो जाएंगे, सरकार को हम चलने नहीं देंगे, ऐसी पोजीशन आएगी। ये इनको ये इशारा है। आगे ऐसे इस हादसे होने नहीं चाहिए कि मैं इस बहाने सबको बोलना चाहता हूँ। आगे हमारे इधर भी प्रवीण दुले का ये ऐसा ही हादसा हो गया था ये, और उसके खिलाफ हम कैपेबल थे, हम आवाज़ उठा पाए। लेकिन ये संकेत भोसले जो है उसके जो फैमिली वाले हैं वो बहुत कमज़ोर लोग हैं, और ये भले कमज़ोर हो, लेकिन हमारा जो अम्बेडकरी पब्लिक में कोई भी छोटा जात का हो, छोटा आदमी भी हो, हम पूरा पब्लिक जो है, पूरा महाराष्ट्र का पब्लिक है, कैपेबल है और उसको न्याय दिलाएंगे कि मैं इस बहाने कहना चाहता हूँ। कसं आहे माहिती आहे, हे फडणवीस आणि शिंदे, एकनाथ शिंदे यांचं जेव्हापासून ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले आहे तेव्हापासून आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या बरोबरती कुणाचा वावर जास्त आहे? म्हणजे ठाण्यातल्या सिद्धू अभंगे ज्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा सिद्धू अभंगेसारख्या गुंडाचा वावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि त्यांच्या मुलाच्या बरोबर ते, आणि अशाच प्रकारचे अनेक गुंड या एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात पक्षाच्या नावाखाली पोसून ठेवलेले आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्याच्यावरती 2006च्या अगोदर तडीपारी होती, ज्याच्यावरती तडीपारीचा भंग म्हणून बॉम्बे पोलीस ॲक्ट 142 अन्वये कारवाई झालेली होती, ज्याच्यावरती NDPS ॲक्ट अंतर्गत म्हणजे ड्रग्स माफिया म्हणून त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, ते आजही ठाणे सत्र न्यायालयामध्ये गुन्ह्याची ट्रायल चालू आहे, ज्याच्यावरती 307चे कलमाचे म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असताना अशा पदाधिकाऱ्याला एक सन्माननीय ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा पदाधिकारी बनवतात तेव्हा डायरेक्ट आणि इनडायरेक्टरित्या अशा गुंडांना राजाश्रय मिळतो, ह्या आमचा आरोप आहे। आणि ह्या राजाश्रयामधून ह्या आमच्या संकेत भोसले नामक युवकाची हत्या झाली आहे, की केवळ आमचा तर पूर्णपणे हे आहे की संकेत भोसले आमचा तरुण बिचारा दलित बांधव होता, पण जरी तो दलित नसता तरी मानवतेच्या दृष्टीने जी झालेली हत्या आहे ती आम्ही प्रत्येक कुठल्याही जातीतला असो तो निषेधार्थच आहे। आणि ह्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी संविधानिक पद्धतीने आम्ही धरणे आंदोलन देत आहोत। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भविष्यात आंबेडकरी समाजाचा उद्रेक या महाराष्ट्राला दिसेल। या निमित्ताने आपल्याला सांगतो।